तू ओमच्या आईला भेटायला जाणार आहेस? खऱ्या आईला? हो, त्याच्या खऱ्या आईला. पण का जाणार आहेस? मला खरंच सांगा, मी काय करू? मी तुम्हाला हे कुटुंब त्याचं पसंत नाहीये. ओके ओके फाईन, हे त्याचे खरे नातेवाईक नाहीयेत. मग मी काय करू? मी त्याचे खरे नातेवाईक आणू का तुमच्या समोर? मग तुम्हाला पटेल का? आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्या सख्या नातीचं प्रेम आपल्याला असं मिळतं, याहून माझं भाग्य काय असणार? आणि हे सगळं करायला मी तुला 3 महिन्याचा अवधी देतो. ठीक आहे. दिला शब्द, घेतली पैसे. काय ग? काय? त्यांना का भेटायचंय तुला? अगं, त्या आमच्या घरी येऊन गेल्या आणि हे बघ, तेव्हा आमची अशी ओझरती भेट झाली, ओळख नाही. उद्या जर का त्यांना इतर कोणाकडून कळलं की मी त्यांची होणारी सून आहे तरी त्यांना भेटले नाही तर त्यांना कसं वाटेल ना, म्हणून. हो, पण तू त्यांना का ओळखशील? नाही, तुम्ही कधी भेटलाही नाहीये, तुमची काही ओळखही नाहीये. मग मला वाटतंय त्यांना भेटावं म्हणून तू तडफडत त्यांना मुंबईला भेटायला जाणार आहेस? आणि हे ओमला नाही आवडलं तर? हे बघ, ऑलरेडी खूप गोष्टी झाल्यात तुमच्या. हो, पण आता सगळं नीट आहे ना. मग काय हरकत आहे? ईशा, मला आश्चर्य वाटतंय, तू मला इतकी समजावत असतेस की मी आणि सोनूनी आम्ही एकमेकांना मोकळं सोडलं पाहिजे, मला माझं अस्तित्व आहे, आणि आता तूच ओमच्या पर्सनल मॅटर मध्ये ढवळाढवळ करतेस. ओ कम ऑन आशू, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. इट इज अवर लाईफ. मग ढवळाढवळ काय? मी याला ढवळाढवळच म्हणेन. हे बघ, तू आणि ओम दोघही जण वेगळे आहात, इंडिव्हिज्युअल, आणि त्या सगळ्या ह्याच्यात ओमला नाही पटलं तर काय करणार आहे? मी त्यांना काय मजा म्हणून भेटायला जात नाही अश्विनी, तसंच काहीतरी महत्वाचं कारण. काय? काय महत्वाचं काय कारण आहे? सांग ना. काही नाही ग, खरंच सहज. ठीक, तुला त्यांना भेटायचंय ना? तुला हे सगळं योग्य वाटतंय ना नक्की? कर. ईशा, मला कमालच वाटते हा तुझी. तू पुण्यात आलीस तेव्हा कशी होतीस? तुला धड रस्ते सापडायचे नाही, काही नाही, अंधाराला सुद्धा घाबरायचीस, आणि आता हे सगळं तू मस्त हँडल करतेस. आय एम प्राऊड ऑफ यू. मस्त, हो ना? मला मदत करशील प्लीज? करेन की. लॅपटॉप आण. आणते. हे घे, शोध. काय मिळतंय का?
त्यांच्या NGO ची वेबसाईट. ए फोटो मिळतोय का बघ. नाही हे बघ ना, ट्रस्टीजच्या नावांमध्ये त्यांचं नाव आहे गौरी पानसे. आता गौरी पानसे नावाच्या कितीतरी बायका अस्तित्वात असतील. हे नीट बोला, माझी सासू आहे ती. प्लीज हा, आता आपण आपल्या घरात बसून बोलतोय. हो, पण म्हणून डिसरिस्पेक्टफुली नाही ना बोलू शकत लोकांबद्दल. अच्छा, मग माझ्या सोनू बद्दल बोलत असतेस ती? तो पण माझा होणारा नवरा आहे. किती घाण बोलते त्याच्याबद्दल. एक मिनिट, मी काही घाण वगैरे बोलत नाही. त्याचं वागणं मला पटत नाही इतकंच, बाकी काही नाही. हो का? परवा त्याची अक्कल काढत होतीस. हा, अक्कल जरा नाही. काय? सॉरी, मी जर का काही जास्त बोलले असेल तर ते भावनेच्या भरात बोलले. मग मी पण माझ्या जरा भावना वाहिल्या इतकंच. चल चल बघ, त्यांचा पत्ता आणि फोटो बघ त्या बाईंचा, तुझ्या सासूबाईंचा. आहे काय झालं? कोणी हवंय का? कुणाचं घर हवंय? घरच चुकलंय माझं. आशू मला सांग, एखाद्या माणसाला काहीतरी वाटत असेल तरच त्याला पुढे ओढ लागत असेल ना? म्हणजे ओमच्या आईला त्याच्याबद्दल काहीतरी वाटलं असेल म्हणून त्यांना त्याला भेटायची ओढ लागली असेल ना? काय माहिती, कुठलं कनेक्शन कुठेही लागू शकतं. लहानपणी नाशिकला मी वाड्यात राहायचे ना. आमच्या शेजारी एक भाडेकरू राहायचे. आम्ही संध्याकाळ झाली की अंगणात खेळायचो. काही ठिक्कर पाणी, आंधळी कोशिंबीर, लपंडाव. तेव्हा ते काका बाहेर खुर्ची टाकून बसायचे. एक दिवस मी अशीच खेळत असताना त्यांनी मला जवळ बोलवलं. ते म्हणाले की तुला खोबऱ्याची वडी आवडते ना, हात पुढे कर आणि ही घे. त्यांनी मला खोबऱ्याची वडी दिली आणि मी खाऊन टाकली. तेव्हा मला कळलंच नाही की त्यांनी मलाच का बोलवलं, मलाच का वडी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा उठून बघितलं तेव्हा ते काका गेले होते. काका गेले, अशा प्रकारे ते माझा निरोप घेऊन गेले ना. आशू, ओमच्या आईच्या मनात त्याचा असा निरोप घ्यायचा आला नसेल ना? आपण कशाला असा विचार करायचा. जेव्हा आपल्याला तहान लागते ना, खूप तहान, तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला पाणीच हवं असतं असं नाही ना. तसंच झालं असेल ओमच्या आईचं. तिला कदाचित आपल्या मुलाला भेटण्याची तहान लागली असेल. ओमने समजून घ्यायला हवं ग. काही झालं तरी त्याची आई आहे ग ती. मी उद्याच जाते मुंबईला, भेटते त्यांना. मी येऊ का तुझ्या बरोबर? नको, तू इथली सगळी कामं बघ, इथेही हवंच ना कोणीतरी.
सॉरी यार, मी अशी दरवेळेला कुठेतरी जाते आणि इथलं सगळं काम तुझ्यावरती पडतं. ठीक आहे ग, तू फक्त तेवढं स्वयंपाकाचं बघ, बाकी सगळी कामं करेन ना. चल झोपते मी आता. हॅलो. गुड मॉर्निंग. काय करता ना, कधी बघाव तेव्हा तू किचन मध्येच असतेस का ग? अरे चांगलंय ना, काम करते कधी नव्हे तर परत दुपारी घोरत बसायचंच आहे तिला आतल्या खोलीत. नालाय. हा डबा आहे ना अख्खाच्या अख्खा तुझ्या डोक्यात उलटा करीन मी. दादा तुमचं आहे ना नावच नुसतं मधू आहे, तोंडातून नुसतं विषाचे फिटकारेच टाकत असते. ए काय वाटेल ते बोलू नकोस हा तू धना. बास बास बास, आता सकाळी सकाळी भांडण करू नका. मग काय सकाळी सकाळी उठून एवढा मी तिच्यासाठी डबा केलाय आणि माझ बघ तिचा. अरे वा मधु, काय ग हे तुझ्यासाठी डबा मी काय नोकरीला वगैरे लागलीस की काय? अरे वेडायस का, मुंबईला नाही का जाते? 2 दिवसाचं शूट बाकी आहे, ते संपवणार आणि परत येणार. हे काय डबा? धना अगं हे अगं 5 पोळ्या, भाजी, श्रीखंड, आमटी. कोण असते, मी का खाईन एवढं सगळं? अगं म्हणजे तुला मध्ये कुठेच थांबून खायची गरज नाहीये, आपला डबा आहे ना आपल्या जवळ हवाच. धना आय लव्ह यू, पण इतकंही नाही, प्लीज हे कमी कर. बघितलं ओम दादा कशी वागते ही माझ्याशी. ए काय ग मधु, घेऊन जा गपचूप डबा सगळा. अरे केवढं हे. बरं ऐक ना धना, कोणाचा फोन आला होता का ग? हा त्या माळी काकांचा फोन आलेला, ते आज काही येणार नाहीयेत, त्यांच्या मुलीला काहीतरी पोलिओचा डोस द्यायचा माझा आहे. प्रश्न पूर्ण होऊ देशील का प्लीज? असू नकोस. कोणाचा फोन आला होता का, म्हणजे कुठल्या बाईचा फोन आला होता? बाईचा? म्हणजे ती येऊन नाही का गेली त्या दिवशी तिचा? हा नाही त्यांचा नव्हता आला फोन. बरं झालं. मी गिझर ऑनच ठेवलाय आणि हा डबा खायचा घेऊन जायचा आणि उगीच नुसती टिवटिव करते भुक्कड. मला पण नकोच वाटतं, सेम तुझ्यासारखं. काय ते? हेच आईचं येणं, तिचा फोन येणं, तिचं असणंच त्रासदायक आहे खूप माझ्यासाठी. आणि आपण हे जगाला सांगायला गेलो ना तर जग आपल्यालाच गिल्ट देणार. आपण कसे वाईट आहोत हे आपल्यालाच दाखवणार. सेम आहे. मुंबईत असताना आला होता तिचा फोन, धमकीचा. पण मी नाही घाबरत आता. माझ्याशी इतकं वाईट वागून पण जगाला ती हेच सांगत फिरते की मी किती वाईट आहे, मी कशी वाया गेले, मी किती नालायक आहे. अरे आय एम ओके ओम दादा. मी आता रडण्या चिडण्याच्या पलीकडे गेले, मला नाही त्रास होत खरंच. इनफॅक्ट कितीतरी दिवस असे जातात की मला तिची आठवण पण येत नाही. खरंच सेम आहे यार आपलं. तूच खरी माझी बहीण आहेस. करेक्ट आहे. बरं ऐक, जाण्याच्या आधी आजीला भेटून जा, नाही तर पुन्हा ती तुला घरात गेल्याची शंका वाटते मला. ऑब्व्हियसली भेटणार आहे. आली ना ती? हो म्हणजे काय, दोघंही आलेत काल रात्री, तू झोपली होतीस. The couple has returned from honeymoon यात्रा. काही ईशा हाय. हॅलो, बाय, टाटा. काय? हा बाय म्हणजे मी हे आता मुंबईला चालली आहे जरा. एक अर्जंट काम आहे. अरे म्हणजे ब्रह्मे सरांनीच सांगितलंय मला ते. ते हायकोर्टातलं एक मॅटर अटेंड करायला सांगितलंय अरे ब्रह्मे सरांनी. हॅलो. अरे ह्याला काहीच अर्थ नाहीये ईशा, मग मी काय करू आता? तू काम कर तुझं, नाहीतर माझी आठवण काढ. हा बरं ईशा, तू कशी चालली आहेस? मधु, ईशा मुंबईला चालली आहे. काय? इकडे. हॅलो ईशा ताई, अगं मी पण मुंबईला चालली आहे, आपण एकत्रच जाऊ. हा ओके वाव.
पण मुंबईला येतेस का? मस्त. ठीक आहे, मग काय तू घरी आहे? हा, माझ्या घरी आहे इथे. मी गाडी मागवली आहे. वाव, फन, व्हेरी नाईस. एक नंबर. हे बघ, मी आजी आजोबांना भेटते, ते आता आलेत यात्रेहून. त्यांना भेटते आणि लगेच निघते. बाय 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 बाय. दादा, आपले बसचे पैसे वाचले. किती नालायक आहेस ग तू. मधू, काय सांगू मी का चालले मुंबईला? सांगू? नाही, काहीतरी काय एवढ्यासारखं. मी तुला सांगते की हायकोर्टात जायच्या आधी मुंबईला एक काम आहे वेगळंच, आणि मग तिथून मग मी त्या कामास. एक मिनिट, सगळं मी तिला काय एक्सप्लेन करायचंय? नाही, तिला जिथं जायचं तिथे तिला ड्रॉप करायचं, पण नंतर ती समजा असं म्हणाली की मी पण तुझ्याबरोबर येऊन, मग मी. तिला जिथे जायचंय तिला तिथे आधी ड्रॉप करायचं आणि मग आपल्या कामाला जायचं. ओके? येऊ का? हॅलो. काय म्हणतोय पेशंट? ठीक आहे. ये मधू. रमीला, कोणाला बघितलंस का? मधू, मला फक्त ताप आलाय, डिमेन्शिया नाही झालेला आहे. स्मृती चांगली आहे माझी, दिसते मला. मधू आली आहे, तिच्या खांद्यावर बॅग आहे, म्हणजे परत भटकायला जायला तयार. भटकायला नाही ग, मुंबईला जाते. काय पडत्या? 2 दिवसाचं शूट आहे, ते संपवून येणार परत. हे बघ, तू ते गर्दीत घुटमळत राहू नकोस हा प्लीज. तुझ्या डायरेक्टरला सांग तुला चांगला हिरोईनचा रोल द्यायला. हा, सांगते. इतकी दमली आहे प्रवासाने, पण तिची बडबड काही थांबत नाही. रमीला, अगं तुझं काय चाललंय? जरा शांत बस की. हा, अगं म्हणजे तुला लवकर बरं वाटेल. राहून द्या हो. मला खूप आनंद झालाय. मी आता यात्रा करून आले, आता मला आणखीन काही नको, शांती. वा रे वा, असं कसं काही नको? अजून माझं लग्न व्हायचंय, त्यात तुला नटायचंय, थटायचंय. काय तुझा लाडका नातू आहे ना मी. हो ना रे. आजोबा, अंग गरम वाटतंय आजीचं. काय? काय नाही, मला आता औषधं वगैरे नको. त्यांनी मला होमिओपॅथीच्या गोळ्या दिल्यात ना, काय मस्त आहे. तरी दिवसभर चढत राहाव्या. आणखीन द्याल ना? हे बघ, मी हिला चेकअप साठी घेऊन जातो. ते डॉक्टर तपस्वी आहेत ना, ते माझे मित्र आहेत. आजच त्यांची अपॉइंटमेंट घेतो फोनवरून. नको नको नको, डॉक्टर नको. मला ते सगळं चालत नाही यार. ते डॉक्टरना काही कळत नाही हो, उगाच काय. वा, चोप, एकदम चोप. आजोबा सांगतील त्या डॉक्टरांकडे जायचं आणि ते देतील ते सगळं विष घ्यायचं. मला विष द्या, मला विष द्या. कुरकुर करायची नाही हा आजी. ए बर, चला मी निघते. ईशाताई वाट बघत असेल, आम्ही एकत्रच जातोय. कारण सांभाळून जा. हो य, आणि तू लवकर बरी हो. अच्छा, मधू, लवकर परत ये. अशी गेले आणि अशी आले. बाय, येते. चला, मी पण पळतो. भेटू संध्याकाळी. बर. ओय, हॅलो. ओय, गोबिका फुल, कुठे चाललीयस? मी आहे ना. एकटीच चाललीस? मी सोडतो ना तुला. गोबी का फुल काय? हा, नीट बोला माझ्याशी. गोबिका फुल नाही तर मी टोमॅटो म्हणू. हसू नको. नाही, दत्ताराम भाऊन सारखं चिंचेचं बुटोक. ते काही सांगतील, तू सगळं ऐकणार आहेस का? मूर्खासारखा हसतोय. अरे मूर्खासारखं हसतोय म्हणजे काय? अरे एवढे एरंडासारखे वाटला भांडताय काय? अरे हिला मी चांगलं सांगतोय, मी येतो हिला सोडायला, तर ही भडकली उगाच माझ्यावर. उगाच भडकले. एक तर तू किडे करणार आणि वर मी कुठं सोडायचं? अरे काही नाही, ही आणि ईशा आज मुंबईला चालले. हिला काहीतरी मुंबईला शूटिंग आहे आणि ईशाला हायकोर्टात काम आहे. मी म्हटलं सोडतो तुला ईशाच्याकडे.
अरे मस्त मग मी तिकडे चालू मी सोडतो तुला चल. नाही नाही तू कशाला तू नको तू कशाला त्रास घेतो मी आहे ना मी सोडतो तिला. अरे वेड आहेस तू. अरे तू दोघांनी पेट्रोल कशाला वाया घालवायचं तू चल एक मिनिट आता तुला माझ्याशी भांडायचं का रे? मी सांगितलं ना एकदा मी सोडतो हिला म्हणून. अरे तू माझ्यावर का भडकतोय? मी कुठे भडकतोय? अरे मग काय करतोस तू हे? एक मिनिट तू थांब. तू एक मिनिट एक काम कर. तू आज जा फॅन खाली बस मस्त गार वारं घे आजच्या कामाची लिस्ट कर आणि त्याप्रमाणे ती कामं कर तोपर्यंत मी हिला सोडून देतो. चल. आता लावून बघ मीच सोडणार हिला. तू मला धमकी देतोस आता मीच सोडणार. सोड ना त्याचा हात. हे बघा खरं तर मला खूप भारी वाटतंय की तुम्ही माझ्यावरून असे कडाकडा भांडताय पण प्लीज आत्ता भांडू नका यार जाताना. आणि तू तर भांडू नकोसच. मागच्या वेळेला मी गेले तेव्हा बाहेर पण आला नाही रे युसलेस मी आपली रडत बसले होते आणि आता हा भांडतोय ह्याला मला सोडायचं आणि त्याच्यावरून तुझ्याशी भांडतोय. एक मिनिट उगाच तू मागचा आता काहीतरी गिल्ट देऊ नकोस हा मला नाही ते एक ठेवून देईल तुला. गप बस रणजित काका तू जरा समजून घे त्याला मला का सोडायचंय कारण की मी ईशाताईकडे जाते मग याला ईशाताईला भेटता येईल मग त्यांना फ्लाइंग किसेस एक्सचेंज करता येतील आणि मग नेहमीच त्यांचं वेडावून दाखवतो आम्ही असं करतोय. तू हुशार आहेस हे तुझा ते सगळे फ्लाइंग किसेस तुझी वाट बघत असतील.